नमस्कार मित्रांनो, गणेश कवाने या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. ठीक आहे, तर आपण SSC GD जे काही मागच्या वर्षी पेपर झाले होते ते बघत आहोत. तर आता आपली ही क्वेश्चन पेपर नंबर 2 आहे, ज्यावर आपण मॅथ घेतलंय. ठीक आहे, तर मग आता जास्त वेळ न वाया घालवता आपण काय करू, क्वेश्चन पेपरला सुरुवात करू. पण त्या अगोदर तुम्हाला हा चॅनल जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे. तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी फ्री आहे. का बरं फ्री आहे? तर पहा, युट्यूब तुमच्यासाठी फ्रीच आहे, पण याच्यामुळे आमच्या सारख्यांची खूप हेल्प होत असते. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचंय, तर बघा, जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचंय. आता त्यातल्या त्यात हे सगळं जे काही कॉन्टेंट आहे हे हिंदी आणि इंग्लिश मीडियम मध्ये ते तुम्हाला मराठीत करून मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, तर आता जास्त वेळ नाही घालवता आपण काय करू, प्रश्नांना सुरुवात करू. जसं की पहिला प्रश्न बघा आहे. तर आता पहा, पहिला प्रश्न तुमच्याकडे या टाइप मध्ये. एकच मिनिट थांबा. आता पहिला प्रश्न पहा काय आहे. तर तुम्हाला पहिला प्रश्न दिलाय का सोनल आणि अर्जुन मिळून एक काम 57 दिवसात पूर्ण करतात. अर्जुन आणि रोहन मिळून तेच काम 38 दिवसात पूर्ण करतात. रोहन आणि सोनल मिळून तेच काम 38 दिवसातच पूर्ण करतात. तर तिघांना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? तर हा प्रश्न तुमचा का विवेकचा आहे. ठीक आहे, मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा ते एकदा पाहून घ्या. सोनल आणि अर्जुन आहे. आता सोनल साठी मी S वापरतोय आणि अर्जुन साठी मी A वापरतोय. तर सोनल आणि अर्जुन मिळून एक काम 57 दिवसात पूर्ण करतात. आपण लिहिले 57 दिवस. त्याच्यानंतर अर्जुन आणि रोहन, अर्जुन रोहन साठी आपण R वापरलाय. दोघे मिळून ते काम 38 दिवसात पूर्ण करतात. आणि पुढे काय सांगितलंय, रोहन आणि सोनल. तर रोहन आणि सोनल मिळून तेच काम पुन्हा 38 दिवसात पूर्ण करतात. आता तुम्हाला ते तिघांना एकत्र काम करण्यासाठी किती दिवस लागतील हे सांगितलंय. मग तुम्ही काय करणार आहे, तुम्ही या तिघांचा लसावी घेणार आहे. मग तुम्ही ह्या तिघांचा लसावी घेतल्यानंतर तर पहा, आता हे 19च्या पाढ येते, 19च्या पाढ येते आणि 19 तरी 57 आहे. मग आपण काय करू, 57च्या दुप्पट करू. 57च्या दुप्पट किती आहे, 114 आहे. मग आता आपण यांचा लसावी 114 आलेला आहे आपल्याकडे. किती आलेला आहे, 114. मग आता 57 दुने 114, 8 त्रिक 24 म्हणजे 38 त्रिक 114, 38 त्रिक 114. मग आता तुम्हाला काय करायचंय, आता तुम्हाला तिघांना मिळून ते काम पूर्ण करायचं असं सांगितलंय. पण आता आपल्या लक्षात येईल का इथं जो काही तुमचा सोनल आहे हा आलाय, इथं पण सोनल आलाय, 2 वेळा आलाय. अर्जुन 2 वेळा आलाय. परत रोहन 2 वेळा आलाय. आपल्याला काय सांगितलंय, आपल्याला सांगितलंय का तिघांना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. आता बरेच जण काय सांगतात का कामाला डबल करा आणि भागिले 3 करा, पण ती प्रोसिजर चुकीची आहे. याच्यामध्ये ती बरोबर होते, पण ज्यावेळेस प्रश्न थोडेसे डीप लेवलला चालतात ना, तर ती प्रोसिजर चुकते का काम डबल करा आणि मग भाग द्या. ठीक आहे, तर आता काय करायचंय तुम्हाला, काय करायचंय तर विचार करा. तुम्हाला या तिघांची बेरीज करायची. याचा अर्थ काय ते समजून घ्या. याचा अर्थ हा आहे का सोनल आणि अर्जुन मिळून एक काम किंवा हे दोघं मिळून एका दिवसात 2 काम करतात. आणि अर्जुन आणि रोहन हे दोघे मिळून एका दिवसात 3 काम करतात. आणि रोहन आणि सोनल मिळून एका दिवसात 3 काम करतात. टोटल काम आपल्याकडे किती आहे, तर टोटल काम आपण 114 मानलेलं आहे. पण आता हे सगळे डबल डबल येऊ राहिले. मग आपण काय करणार, त्यांना सिंगल करणार. मग आपल्याला करायची, ह्या सगळ्यांची बेरीज करायची. 3 आणि 3 6 आणि 2 8. 8 ला काय करायचंय तुम्हाला 2 ने भाग द्यायचा आहे. मग 8 ला जर तुम्ही 2 ने भाग दिला तर बेक बे बेचोक 8. म्हणजे याचा अर्थ असा झाला का सोनल, अर्जुन आणि रोहन या तिघं मिळून एका दिवसात, हे तिघं मिळून एका दिवसात 4 एवढं काम करतात. आता काम किती करायचंय, 114. किती दिवस लागतील तुम्हाला, फक्त काय करायचंय, त्या 114 ला फक्त 4 ने भाग द्यायचा आहे. तर तुम्हाला काय मिळतील, दिवस मिळतील. 4 एक 4, 4 दुने 8, खाली 3 उरले, किती झाले मग, तर पहा 34 झाले. 4 8 32, 28 दिसतंय का, तर पहा हे 3 नंबरचा ऑप्शन आहे, 28.5. आता 4 8 32, 2 उरले, पॉईंट दिला तर 20 झाले. 4 पंचे 20. समजून सांगतोय म्हणून वेळ लागतोय, कारण काय डायरेक्ट करून पण सांगू शकतो. प्रॉब्लेम असा येतो का जे काही नवीन विद्यार्थी त्यांना कळत नाही नेमकं हे काय चालू आहे, त्यांच्यासाठी पण एकदम बेसिक पासून सांगत असतो का ज्यावेळेस डबल येतात त्यावेळेस यांची बेरीज करून त्याला फक्त अर्ध करा. ठीक आहे, जसं की आता पुढचा एक्झाम्पल पहा. तर तुम्हाला पुढचं एक्झाम्पल काय आहे, तर तुमच्याकडे पुढचं एक्झाम्पल पहा. आता रेल्वेवर एक्झाम्पल आहे. आता तुमच्याकडे रेल्वेवर एक्झाम्पल आहे. आता रेल्वेवर एक्झाम्पल आहे. बरेच जण काय करतात, 518 ने सोडवतात. ठीक आहे, तर आता 120 मीटर लांब एक रेल्वे
60 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने एका पुलाला 18 सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती? मग त्या पुलाची लांबी मी समजतो का x आहे? किती आहे? x समजतो. मग आता तुम्हाला वेग दिलाय, वेग किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास आहे, हा वेग आहे. मग मी इथं काय करणार? मी इथं लिहिणार मीटर आणि इथं मी लिहिणार सेकंद. आता हे सगळं ऑफलाईन बॅच मध्ये शिकवलं जातं किंवा ऑनलाईन बॅच मध्ये पण शिकवलं जातं. ठीक आहे. मग आता 60 किलोमीटर वेग आहे ना, 60 ला काय करा तुम्ही 1 0 पुढे लिहून टाका, 60 चे झाले 600. त्याची किंमत नेहमी किती घेणार तुम्ही? 36 सेकंद घेणार. सेकंदाखाली सेकंद, मीटर खाली मीटर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं का 18 सेकंदात पार करते. काय पार करते? एका पुलाला पार करते. पुलाची लांबी किती मानली? x मानली. कोण पार करतोय? एक रेल्वे. तिची लांबी किती आहे? 120 मीटर. मग प्रश्नात आपण काय करतो? जी काही लांबी असते रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी म्हणून काय करतो? अंतर घेतो. मग आता अंतर किती येईल? तुम्ही म्हणा सर 120 प्लस x येईल. किती सेकंद लागले? तुम्ही म्हणले सर ते पार करण्यासाठी 18 सेकंद लागले. मग आता भागाकार करायचा आहे. या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार असणार आहे. पण मी आता डायरेक्ट कट करतो. जसं की बघा 18 1 18, 18 दुने 36, बे 1 बे, बे त्रिक 6, बे 0 0, बे 0 0. आता तुम्हाला कळेल का 300 मधून जर 120 गेले का बरं ते पण सांगतो पहा. हे टोटल किती आहे? 300. इथं पण 300 आले पाहिजे. मग या 300 मधून 120 गेला तर x ची किंमत किती यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्या पुलाची लांबी किती आहे? तर पहिला ऑप्शन आहे पहा 180 मीटर. जास्त वेळ लागत नाहीये, हे सगळे कन्सेप्ट आहे. ठीक आहे. नाही तर तुम्ही करत बसताल 5/18, 18/5. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असं होतं का नेमकं 5/18 ने गुणावं का 18/5 ने गुणावं. मग नेमकं काय करावं? मग एकदा आपण 5/18 ने गुणून पाहतो. आलं उत्तर ऑप्शन मध्ये तर त्याला टिक मार्क करतो. नाही आलं तर मग उलट करून पाहतो. मग याच्यात काय होतो? आपला वेळ वाया जातो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पहा. तर आता पुढचा क्वेश्चन तुमच्याकडे दिलेला आहे पहा. काय पुढचा क्वेश्चन? तर पुढचा क्वेश्चन पण तुमच्याकडे पहा. आता पुढचा क्वेश्चन काय सांगतो तुम्हाला का एका कापड दुकानदाराने शर्टवर 30% सूट घोषित केली. आता सूट नेहमी छापील किमतीवर दिली जाते. ठीक आहे. मग आता मी जर समजा तुम्हाला सांगितलं का 100 रुपये जर समजा छापील किंमत असेल तर त्याच्यावर 30% सूट भेटणार आहे. ठीक आहे. रिवानला सुटीमध्ये 810 रुपये वाचवायचे होते. म्हणजे त्याला सुटीमध्ये किती? 810 रुपये वाचवायचे. जर प्रत्येक शर्टची छापील किंमत, आता शर्टची छापील किंमत किती दिली आहे? 540. आता छापील किंमत 540 आहे. मग आता आपल्याला काय करायची आहे? सूट काढायची आहे. सूट कशावर काढतो आपण? छापील किमतीवर. मग 540 वर जर समजा आपल्याला 30% सूट मिळाली तर 540 चे फक्त 30% काढा तर भागिले काय असणार आहे? 100 असणार आहे. हा 1 0, हा 1 0, हा 1 0, हा 1 0 कट झाला. 3 चोक 12, हातचं दिलं 1 3 5 15 आणि 1 16. म्हणजे आपल्याला एका शर्ट माग 162 रुपयांची काय मिळाली? सूट मिळाली. म्हणजे एका शर्ट माग आपल्याला 162 रुपयांची काय मिळते? सूट मिळते. आता रिवानला सुटीमध्ये पहा, सुटीमध्ये 810 रुपये वाचवायचे. तर मग त्याला किती शर्ट खरेदी करावं लागेल? मग आता 810 रुपयांची त्याला डायरेक्ट सूटच भेटली पाहिजे. पण एका शर्ट मागे भेटते फक्त 162. मग किती शर्ट खरेदी करावं लागेल? तर तुम्हाला काय करायचंय? त्या 810 ला फक्त 162 ने भाग द्यायचा आहे. कारण एका शर्ट मागे 162 वाजतात. जर आपण हे पहा 16 5 80 आणि 2 5 10 म्हणजे 162 का 162 162 5 किती? 810. म्हणजे त्याला 5 शर्ट घ्यावं लागतील तर त्याचे 810 रुपये वाचणार आहे. प्रॉब्लेम समजला का? म्हणजे याचं उत्तर काय तुमचं? ऑप्शन नंबर 1 आहे. काय आहे तुमचं उत्तर? ऑप्शन नंबर 1 आहे. पहा एकदम सोपं आहे. सगळे जीडीचे प्रश्न आहे. मनाने काही टाकलेलं नाहीये. फक्त ओढून काढून तुम्हाला खुश करायचं नाहीये मला. आणि अजून एक सांगतो पहा, जर तुम्ही SSC जीडीचे असताल किंवा तुम्ही आता अन्न पुरवठा निरीक्षक जरी देत असाल किंवा तुमच्या आता PWDच्या पण जागा असतील किंवा आता येणारी कोणतीही सरळ सेवा असू द्या, एक लक्षात घ्या TCS किंवा IBPS प्रश्न तुमचे पेपर घेत असतो. एक लक्षात घ्या आतापर्यंत तर रेकॉर्ड आहे का आपलं जे काही महाराष्ट्रात जे काही पेपर होतात ते सेंट्रलला फॉलो करतो आपण. बरोबर का नाही? म्हणजेच तुमचे सेंट्रलचेच प्रश्न कॉपी करून इकडे टाकले जातात. ठीक आहे. मग आता हे सुद्धा TCS नेच घेतलेले प्रश्न आहे SSCचे मागच्या वर्षीचे. आता हेच प्रश्न तुम्हाला इथं मी सोडून देऊ राहिलो. म्हणजे नुसतं SSC जीडीचे पेपर आहे म्हणून आपण पाहणार आहे का? म्हणजे पाहायचं नाही असं यातला अर्थ नाहीये. तर तुम्ही दुसरे जरी पेपरचे अभ्यास करत असाल तरी तुमच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. कारण हेच क्वेश्चन तुम्हाला सरळ सेवेला सुद्धा दिसणार आहे. मी काही गोष्टींचे प्रूफ सुद्धा देऊ शकतो का SSC CGL लेवलचे काही प्रश्न आहे, HSL लेवलचे काही प्रश्न आहे जे ऍज इट इज कॉपी करून तुम्हाला आता बऱ्याचशा पेपरला टाकलेले आहे. ठीक आहे. हा, ते लक्षात घ्या.
तुम्हाला प्रश्न समजला असेल. याचा अर्थ काय, 5 काय पाहिजे, तर 5 शर्ट त्याने खरेदी केले पाहिजे. नेक्स्ट पहा. तर नेक्स्ट आता पुढे पहा काय तो नेक्स्ट क्वेश्चन तुमचा पहा. आता परत नेक्स्ट क्वेश्चन काय तुमचा, तर एका दुकानदाराने 12% नफ्याने वस्तू विकतो, परंतु वस्तू विकत असताना आता काय करतो पहा, वस्तू विकत असताना 15% वजनाचा वापर कमी करतो. ठीक आहे, तर त्याला एकूण किती टक्के नफा होईल. आता समजा आपण त्या वस्तू ना किलोग्रॅम मध्ये थोडासा विचार करू. समजा ती वस्तू समजा 1 किलोची आहे. 1 किलो म्हणजे किती आहे, 1000 ग्रॅम आहे. आता 1000 ग्रॅम आहे, त्याने ती वस्तू कितीला खरेदी केली, आपण समजू का 1000 रुपयांनाच त्याने ती वस्तू खरेदी केली. हे समजण्याचा भाग आहे सगळा. ठीक आहे, मग आता 1000 आहे, त्याने जर याच्यावर 12% नफा कमवला असेल, तर त्याने जर याच्यावर 12% नफा कमवला असेल, तर 1000चे 12% म्हणजे 120 रुपये नफा कमवला. म्हणजेच तो विकणार कितीला आहे, 1120 रुपयाला विकणार आहे. पण त्यांनी काय केलं, वजन कमी वापरलं. मग आता वजन कमी वापरलं म्हणजे त्यांनी 1000 वजन म्हणजे थोडक्यात 1 किलो वजन समोरच्या ग्राहकाला दिलं असेल का, नाही. किती, 15% कमी दिलं. 15% कमी दिलं म्हणजे जर समजा 15% कमी दिलं असेल, तर वजनाच्या हिशोबात 1000चे 15% म्हणजे 150 आहे. म्हणजे त्याने वजन किती दिलंय समोरच्याला, 850 दिलंय. म्हणजे किती रुपयांचं दिलं, कारण 1 ग्रॅम 1 रुपयाला आहे, 1000 ग्रॅम 1000 रुपयाला आहे. 850च ग्रॅम त्याला समोरच्या व्यक्तीला भेटलंय. म्हणजे 850 रुपयाच त्याने काय दिलंय, त्याला ती वस्तू दिली आहे. मग आता इथं जर तुम्ही विचार केला तर 850 रुपयाची त्याला काय भेटली आहे, वस्तू त्याने दिली आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय केलं, 850 रुपये. आता हे जे काही 850 आहे, आता याच्यामध्ये त्यांनी 150 ग्रॅम वाचवले त्याचा नफा. आता हा 150 ग्रॅम त्याला तर नफा भेटणारच आहे, वरतून त्याला 120 रुपये नफा भेटणार आहे. म्हणजे हा टोटल 150 ग्रॅमचा 150 रुपयाचा नफा त्याला होणारच आहे. वरतून त्याला 120 रुपये पण जास्त नफा होणार आहे. म्हणजे टोटल त्याला 270 रुपयांचा नफा होणार आहे. कशावर होणार आहे, तर आता पहा, नफा शेकडा नफा नेहमी खरेदी किमतीवर काढतोय. मग आता खरेदी किंमत काय असणार आहे, त्याने ज्यावेळेस त्याच्या वरच्या दुकानदाराकडून ज्यावेळेस त्यांनी वस्तू घेतली असणार आहे, ती 1 किलोच घेतली होती, पण त्याने काय केलं, 15% नफा बाजूला काढला. म्हणजे 150 ग्रॅम त्या वस्तूचे बाजूला काढून ठेवली. मग आता किती विकली, 850. म्हणजे 850 वरच काय भेटणार त्याला, नफा. तो 150 तर बाजूलाच आहे. मग तुम्हाला 270 भागाकारामध्ये 850 गुणाकारामध्ये काय करायचं आहे, 100 करायचं आहे. 1 0 कट करा, 20 5 100, त्याच्यानंतर 17 5 85, 27 गुणिले 2 म्हणजे 27 दुने 54, 540 भागाकारामध्ये किती आहे, 17 आहे. 17 1 17, 17 2 34, 17 त्रिक 51, 54 मधून 51 गेले, 3 उरले, 30 झाले, 17 1 17. आता पहा 31 आला, 31 कुठे आहे, हे पहा एवढ्या एकाच ऑप्शन मध्ये तुम्हाला 31 दिसतोय. पुढचे कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. म्हणजे याचा अर्थ त्याला किती टक्के नफा होणार आहे, याचा अर्थ त्याला 31.76% नफा होणार आहे. हे समजून घ्या. काय येते, वजनामध्ये मार देतोय तू, वजनामध्ये मार देतोय. म्हणजे जर समजा त्यांनी त्याच्या वरच्या दुकानदाराकडून जर समजा त्यांनी 1 किलो माल आणला असेल, म्हणजे 1000 ग्रॅम, तर तो आपल्यासारख्या कस्टमरना वजनात मारणार आहे. भावात पण मारणार आहे, पण वजनात पण मारणार आहे. किती, 150 ग्रॅम. म्हणजे ते 150 ग्रॅमचे त्याचे थोडक्यात 1 रुपयाला 1 ग्रॅम जर गृहीत धरलं, 150 रुपये त्याला ते भेटणार आहे. आणि 12% आणखी नफा भेटणार आहे, म्हणजे 120 रुपये भेटणार आहे. टोटल 270 रुपये भेटणार आहे. हे लक्षात घ्या. गणित खूप इम्पॉर्टंट आहे, वजनावरचा प्रश्न आहे. आता पुढे पाहूया आपण. ठीक आहे, तर पुढे पहा आता. आता पुढे पण काहीतरी एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. पहा प्रश्न काय आहे, सॉरी, आता तुम्हाला प्रश्न दिसत असा. प्रश्न काय पहा, 10 मीटर गुणिले 10 मीटर गुणिले 5 मीटर मापाच्या एका खोलीत लोखंडी सळई ठेवण्यात आली आहे. जर तर त्या खोलीत सर्वात मोठी लोखंडी सळई किती लांबीची असेल. म्हणजे तुमची अशी एक खोली आहे, ठीक आहे, अशी एक खोली तुमची. या खोलीमध्ये आपल्याला एक लोखंडी सळई, थोडक्यात आपण त्याला गज म्हणू, तो गज ठेवायचा आहे. तुम्ही कसा ठेवणार, का जेणेकरून असं ठेवायचं आहे तर जेणेकरून त्याची लांबी जास्त भरली पाहिजे. तुम्ही म्हणा सर त्या गजाचं एक टोक, त्या सळईचं एक टोक इथं ठेवा आणि एक टोक ह्या कोपऱ्यात ठेवा, जेणेकरून हा जो काही त्याला आपण कर्ण म्हणतो, तर हा कर्ण काय आला पाहिजे, ते तुमचं उत्तर आलं पाहिजे. हा कर्ण पहा, लक्षात घ्या. तुम्हाला अजून पण समजून सांगतोय काय होतंय. हा कर्ण तुमचा आला पाहिजे. मग ही सगळ्यात मोठी सळई आहे. मग याच्यासाठी काहीतरी फॉर्म्युला असणार आहे. तो फॉर्म्युला तुमचा पाठ असायला पाहिजे. मग काय फॉर्म्युला आहे, ज्यावेळेस हा कर्ण काढायचा असतो त्याला तुम्ही आता दुसऱ्या भाषेत लोखंडी सळई म्हणतो. तर ज्यावेळेस ह्या इष्टिकाची ती
खोली ही तुमची इष्टिकाची ती, कारण का माप पहा 10 मीटर गुणिले 10 मीटर गुणिले 5 मीटर आहे. मग त्याची कर्ण काय असतो हे तुम्हाला माहित पाहिजे. ज्याला माहित नाही त्याला सांगतो पहा. कर्ण बरोबर काय असतो, तर वर्गमुळामध्ये लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. मग आता तुम्हाला फक्त याच्या किमती ठेवायच्या आहे. 10चा वर्ग, आता मी डायरेक्ट लिहितो 10चा वर्ग अधिक 10चा वर्ग अधिक 5चा वर्ग. मग 10चा वर्ग किती आहे, तर वर्गमुळात 100 प्लस 100, 5चा वर्ग किती आहे 25. मग आता सगळ्यांची जर बेरीज केली तर काय येईल बेरीज, तुम्ही म्हणा सर वर्गमुळात 100 प्लस 100 200, 225. आता 225चं वर्गमूळ निघतंय, तर 225चं वर्गमूळ किती आहे 15 मीटर, कारण इथे एकक काय तुमचं मीटरमध्ये. म्हणजे ही जी काही गज आहे त्याची जी काही लांबी आहे ती किती असायला पाहिजे, तर ती असायला पाहिजे सगळ्यात मोठी लांबी पाहिजे तुमची 15 मीटर. किती पाहिजे 15 मीटर. हे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या पण लेक्चरमध्ये सांगतोय ना, अजून पण सांगतोय ना, अजून पुढच्या लेक्चरमध्ये पण सांगेन. जोपर्यंत आपली एसएससीचे पेपर होत नाही, जोपर्यंत इतर गोष्टींचे होत नाही, कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तुम्ही तयारी करा. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल का, भूमितीवर क्षेत्रफळ घनफळ याच्यावर असणारा जो काही भर आहे तो आता प्रत्येकाचा वाढत चाललाय. त्याचं कारण पण सांगतो, कारण ते थोडेसे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात, थोडे कन्सेप्च्युअल असतात. प्रत्येकाला आता आपण जनरल पाहा, 10वीला आपल्याला काय वाटायचं, तर 10वीला आपल्याला भूमिती अवघड वाटायची. का अवघड वाटायची, अरे प्रमेय पाठ करा, ते प्रमेय 16 प्रमेय पाठ करा, तेला आपण घाबरायचो. बरोबर आहे का नाही. भूमितीमध्ये फक्त आपली एकच गोष्ट जमायची, ते आकृत्या काढ्या, तेवढंच यायचं, बाकीचं काही येत नव्हतं. का, कारण आपण त्याला घाबरायचो. क्षेत्रफळ, कारण आपले सूत्रच पाठ होत नव्हते, ते सूत्र पाठ नाही झाल्यामुळे आपण त्याच्यावरचे क्वेश्चन असे सोडून देत होतो. मग हे जी काही तुमची सायकोलॉजी आहे, या सायकोलॉजीवर सुद्धा पेपर सेट करणारा विचार करतो, हे लक्षात घ्या. पुढे पहा क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन एकदम सोपा आहे. त्या संख्यांचा मासावी आणि लसावी अनुक्रमे 8 आणि 40 आहे, तर त्या संख्यांचा गुणाकार किती. तर तुम्हाला माहिती आहे का, दोन संख्यांचा गुणाकार, जसं की दोन संख्या समजा मी ए आणि बी मानलं, तर दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतो रे, मासावी गुणिले लसावी असतो. बरोबर आहे का नाही. आता तुम्हाला विचारलं त्या संख्यांचा गुणाकार कोणता आहे, तर ह्या दोघांचा गुणाकार काढायचा आपल्याला. मासावी किती आहे 8 आहे, लसावी किती आहे 40 आहे. 8 चौक 32, किती आलं तुमचं उत्तर 320. तर कुठे गेला ऑप्शन, हे पहा पहिला ऑप्शन आहे 320. ठीक आहे, हा सगळ्यात सोपा प्रश्न होता. ठीक आहे, सगळ्यात सोपा प्रश्न होता. पुढे पहा, व्हिडिओ डबल पहा, रिपीट करून पहा, कसा पहा तुमच्या मनाने. आता थोडासा चक्रवाढ व्याजावर आपण प्रश्न घेतलेले, थोडासा कॅल्क्युलेटिव्ह आहे. ठीक आहे, थोडासा काय आहे कॅल्क्युलेटिव्ह आहे. काय कॅल्क्युलेटिव्ह पहा, जॉनने एका बँकेकडून 10% दर साल दर शेकडा वार्षिक दराने चक्रवाढ व्याजाने काही रक्कम उधार घेतली. जर त्याने 4 वर्षांनी 21,961.50 रुपयांची परतफेड केली, म्हणजे आता परतफेड करतोय म्हणजे काय, उधार घेतलेली रक्कम प्लस त्याचं व्याज, म्हणजे ही झाली रास. तो 21,961.50 पैसे ही रास आहे, तो त्याला काय करतो बँकेला परत करून देतो. तर त्यांनी घेतलेली उधार रक्कम कोणती किंवा किती, याचा अर्थ ती मुद्दल शोधायची. मग आता मुद्दल शोधायची आहे. आता प्रश्न तर रास दिला आहे, मग तुम्हाला 10% वरून तुम्हाला आणखीन काय दिलं रे, तर चक्रवाढ काय मुदत घेतली त्याने 4 वर्षांनी. पहा आता वर्ष मुदत पण दिली 4 वर्षांनी, आपल्याला जनरली 3 वर्ष माहिती आहे. तर आता पहा 10% म्हणजे किती आहे, 10% म्हणजे तुम्हाला पूर्णांकात माहित पाहिजे 1/10 आहे. म्हणजे पहिल्या वर्षी 10 रुपयाला 1 रुपया व्याज येणार आहे. मी तर म्हणतो का मुद्दल, काय म्हणतो इथं मुद्दल, आणि इथं काय मानतो रास. पहा आता मग 10 रुपयाला पहिल्या वर्षी 1 रुपया व्याज आलं 11 होणार, दुसऱ्या वर्षी पण 10 रुपयाला 1 रुपया व्याज येणार 11 होणार, परत 10चे 11 होणार, परत 10चे 11 होणार. आता हे चक्रवाढ व्याज आहे. तर मी जर तुम्हाला म्हणलं का एकूण 4 वर्षात काय झालं, तर तुम्ही म्हणा सर 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 10,000 रुपये होते, आणि 11 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे 14,6 म्हणजे 14,641. तर तुम्ही गुणाकार करा, तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं पण आहे. म्हणजे 10,000 रुपये जर तुम्ही ठेवले तर रास म्हणून तुम्हाला काय येणार आहे 14,641. पण रास किती तुमच्याकडं, तर रास पाहिजे आहे किती आहे, तर ह्या 14,641 ची किंमत तुमच्याकडं 21,900. आता इथं 21,900 किती आहे 61.50 आहे. मग आता तुम्ही 10,000ची किंमत काढायची, तुम्हाला काय करायची, तुम्हाला 10,000ची किंमत काढायची. तुम्ही याला असं पण सोडू शकता, पहा बरं,
तर 14,641 ची किंमत किती आहे तर 21,961.50. तर 10,000 ची किंमत किती. ठीक आहे, तुम्ही याला असं पण कॅल्क्युलेशन करून सोडू शकता. मग ह्या दोघांचा तुम्ही काय करतात तिरकस गुणाकार करतात, म्हणजेच 21,961.5 गुणिले 10,000 भागिले किती आहे तर भागिले 14,641. मग आता जर मी 2 पूर्णांक हटवले तर वरती काय राहील तुम्ही म्हणा सर. आता बघ कॅल्क्युलेशन करा, 11चा पाढा माहित असेल किंवा नसेल जरी येत तरी पहा तुमच्याकडे 7चा पाढा माहित असेल किंवा 7च्या डोक्यात जर विचार केला तर थोडीशी कॅल्क्युलेशन कसे करायचे ते पण पहा. 14,000 आहे बरोबर आहे का नाही 14,000 आणि इथं जर तुम्ही 21,961 आहे असं जर गृहीत धरलं किंवा आहेच ते. आता याच्यातून जर ते 21,961 म्हणून मी जर 14,000 बाजूला केले साहजिकच 10 पट रक्कम आहे. ठीक आहे, 10 पट काय रक्कम आहे 14,000 ते 14,000 आणि वरून तुम्हाला जे काय वरतं 5 7 21 म्हणजे इथं पहा 21 आहे, इथं किती आहे 2 आहे. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल का हे 1.5 पट रक्कम आहे. तसं जर नाही आलं तर कॅल्क्युलेशन करून पहा. कॅल्क्युलेशन कसे करायचे ते पण सांगतो पहा. आता 11चा पाढा तुम्हाला येत असेल 11ने भाग द्या. 11ने जर भाग दिला 11 1 11 खाली किती उरले 3 उरले 36 झाले बरोबर आहे का नाही 36 झाले. 11 3 33 मग 36 मधले परत किती उरले 3 उरले परत 11 3 33 11 1 11 11 1 11 खाली किती उरले 10 उरले पुढचे 9 किती झाले 109. 11 9 99 मग आता 109 मधून 99 गेले 10 उरले 106 झाले परत 11 9 99 मग आता किती उरले 7 उरले 71 झाले. मग आता 71 11 सक 66 71 मधून 66 गेले 5 उरले 11 5 55 11 0 0 इथं दिला परत पॉइंट. ठीक आहे, परत तुम्ही आता कॅल्क्युलेशन करून पहा. इथं आले जर तुमचे 121 आता इथं किती देईल आता इथं तुम्ही पहा साईटला 11 1 11 खाली किती उरले 8 उरले 89 झाले 11 8 88 1 उरला किती झाले 16 झाले परत 11 1 11 किती उरले तर 5 उरले 55 झाले 11 5 55 11 0 0 परत 2 पॉईंट दिले. गुणाकारामध्ये 100 आहे तुमच्याकडे. आता पहा परत 11 इथे येतील परत 11 1 11 खाली किती उरले थोडस कॅल्क्युलेटिव्ह आहे मी मानतो कॅल्क्युलेटिव्ह पहा 7 उरले 71 झाले 11 सक 66 5 उरले 55 झाले 11 5 55 11 0 0 किती आले 16.50. मग आता 16.50 गुणिले 10,000 आहे मग 16.50 गुणिले 10,000 भागिले किती आहे 11 आहे. मग आता परत 11 1 11 11 1 11 11 5 55 11 0 0 म्हणजे 1.50 गुणिले 10,000 मग 1.50 गुणिले 10,000 म्हणजे तुमचं उत्तर किती आहे तर तुमचं उत्तर आहे 15,000. मान्य आहे मला थोडासा कॅल्क्युलेटिव्ह भाग आहे एखादा प्रश्न थोडासा कॅल्क्युलेटिव्ह येऊ शकतो. ठीक आहे, पण तुमचे कॅल्क्युलेशन जर स्पीड नसेल आता पहा मी तुम्हाला आधी सांगत होतो का तुम्ही ती पट ओळखा जेणेकरून पट ओळखलं तर थोडासा अंदाज येतो का ते किती आहे 15 पट आहे 10 पट आहे. जर अंदाज नाही आला तर तुम्हाला 11ने कसा भाग द्यायचा ते तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट पाहता आता थोडीशी आपल्या क्लासची ऍडव्हर्टाईज आहे ऑनलाईनच्या. तर ज्याला कोणाला SSC GD ची बॅच करायची आहे त्यांनी आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे टेलिग्राम लिंक आहे तुम्ही तिथून ती डाउनलोड करा आणि तुम्हाला त्या बॅचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील एकदम बेसिक पासून. फक्त तयारी एवढी आहे का नुसतं ऑनलाईन कोर्स खरेदी केलाय म्हणून नुसतं बसायचं नाही तर त्याच्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नाही तर काय होतं आपण कोर्स घेऊन बसतो आणि काही नंतर येत नाही आपल्याला. ठीक आहे, असं नको व्हायला. पुढचा एक प्रश्न आहे पहा आता पुढचा पण एक मस्त प्रश्न आहे हे पहा. आपल्याला एका लेक्चरमध्ये 20 क्वेश्चन कव्हर नाही होणार तर एका लेक्चरमध्ये आपण 10-10 क्वेश्चननी दररोज चालणार आहे म्हणजे तुम्हाला पण बोर नाही होणार पाहिला आणि अर्धा तासाची व्हिडिओ तुमची अशी झटपट निघून जाईल. ते चांगले चांगले क्वेश्चन पण भेटतील तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामुळे मी काय केलं फक्त दररोजच्या लेक्चरमध्ये 10 क्वेश्चन घेणार आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता अजून काही 1-2 लेक्चर गेले का आपण लाईव्ह पण चालू करू. तर आता पहा तुम्हाला काय सांगितलंय 400 मीटर गोलाकार मैदानाभोवती ए आणि बी एका बिंदूपासून एकाच वेळेस अनुक्रमे 10 मीटर प्रति सेकंद आणि 16 मीटर प्रति सेकंद वेगाने चालायला सुरुवात करतात एकाच दिशेने. समजा हे वर्तुळाकार मैदान आहे ज्याची जी काही आहे ते समजा रेडियस हे जे काही आहे ना व्यास तो व्यास किती आहे 400 मीटर आहे म्हणजे हा 400 मीटरचा ट्रॅक आहे तुमचा. ठीक आहे, आता या 400 मीटरच्या ट्रॅकवर ए आणि बी एकाच ठिकाणाहून निघतात आणि एकाच दिशेने चालायला सुरुवात करतात. ह्या दिशेने चालायला सुरुवात केली
एचा स्पीड किती आहे? तर एचा स्पीड आहे 10 मीटर प्रति सेकंद आणि बीचा किती आहे? 16 मीटर प्रति सेकंद. चालायला सुरुवात करतात. एकाच वेळी जात असताना ते दोघे आरंभ बिंदू जवळ पहिल्या वेळी किती वेळानंतर भेटतील? चालायला सुरुवात केली, साहजिकच आहे बीचा स्पीड जास्त आहे म्हणजे बी एच्या पुढे असणार आहे, असे काहीतरी राऊंड होतील नंतर त्यांची काय होईल? भेट होईल. मग आता हा प्रश्न का सोडवायचा आहे? तर पहा, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेग दिलाय आणि तुम्हाला अंतर दिलंय 400 मीटर. मग वेळ तुम्ही म्हणा सर, मी जर म्हणतो तुम्हाला का एला किती वेळ लागला एक राऊंड मारायला किंवा 400 मीटरच्या राऊंडला, तुम्ही म्हणा सर एचा जो काही वेळ आहे तो वेळ बरोबर काय असणार आहे? अंतर आहे 400 मीटर भागाकारामध्ये एचा स्पीड आहे 10, म्हणजेच किती वेळ लागला? तर तुम्ही म्हणा सर 40 सेकंद लागले, कारण मीटर प्रति सेकंद काय आहे तुमचं युनिट आहे. तर म्हणजे एला 400 मीटरचा राऊंड मारण्यासाठी 10च्या स्पीडना किती वेळ लागतो? 40 सेकंद. बीला किती वेळ लागेल? तुम्ही म्हणा सर बीला जो काही वेळ लागतो ना, तर बीचा वेळ आहे 400 भागिले 16. 400 भागिले 16 म्हणजे किती आहे? 25 मीटर प्रति सेकंद. किती आहे? 25 मीटर प्रति सेकंद. मग आता तुम्हाला मी जर म्हणलं का त्यांनी काय सांगितलंय, आता पहा एला वेळ लागला 40 सेकंद एक राऊंड मारायला, बीला लागला 25, सॉरी इथं मीटर प्रति सेकंद आहे 25 सेकंद, ठीक आहे, सॉरी मिस्टेक, ठीक आहे. तर आता बीला किती वेळ लागला? 25 सेकंद लागला एक राऊंड मारण्यासाठी 400चा. आता दोघांना परत एकदा कुठेतरी ह्या पॉइंटला परत एकदा भेटायचंय. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय? ह्या दोघांचा लसावी काढा, 40 सेकंद आणि 25 सेकंद यांचा लसावी किती आहे? तुम्ही म्हणा सर 200. किती आहे? 200. मग आता पहा 40 गुणिले 200 म्हणजे 40 गुणिले 200 काय असणार? आता पहा याचा अर्थ काय होतोय? तर याचा अर्थ असा होतो, ह्या दोघांचा लसावी घेतला तर याचा अर्थ असा होतो का त्यांना काय लागणार आहे? परत एकाला म्हणजे त्यांना एकाच पॉइंटला भेटण्यासाठी किंवा एकाच बिंदूपाशी भेटण्यासाठी 200 सेकंद लागणार आहे. काय लागणार आहे? 200 सेकंद. म्हणजे तुमचं उत्तर किती? पहा 2 नंबरचं उत्तर आहे 200 सेकंद. काय करायचंय ते परत ऐका. इथं तुम्हाला वेळ काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्या वेळेचा लसावी घ्यायचा आहे. आता वेळेचा लसावी काय घेतला? 40 गुणिले 5 200, 25 8 200, म्हणजे याचा अर्थ ते राईट 200 सेकंदांनी काय होणार आहे? परत एकमेकांना भेटणार आहे. तुम्हाला सांगितलं पहिल्या वेळी किती वेळेनंतर भेटली, तर 200 सेकंद आहे, मिनिट असते तर याला तुम्ही मिनिटात कन्वर्ट केलं असतं. ठीक आहे, समजला असेल तुम्हाला प्रॉब्लेम. पुढे पहा. आता हा पण प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. ठीक आहे, एकदम सोपा आहे, काही विषय नाहीये. काय प्रॉब्लेम? तर पहा आता गुणोत्तर दिलंय ए आणि बी, बी आणि सी चं गुणोत्तर दिलंय. इथं वर्ग वगैरे काही नाही, सिंपल ए बी बी सी असं आहे. मग आता इथं वर्ग वगैरे असतं तर आपण थोडासा वेळा विचार केला असता. समजा इथं ए प्लस बी चा वर्ग आहे, त्यावेळेस आपण विचार वेळा केला असता, पण इथं सिंपल आहे. मग आता याचा अर्थ काय होतो रे? ए चं गुणोत्तर किती आहे? 5 आहे. बी चं गुणोत्तर किती आहे? अनुक्रमिक 6 आहे. इथं बी चं गुणोत्तर किती आहे? 6 आहे आणि सी चं गुणोत्तर किती आहे? 7 आहे. ऑलरेडी तुमच्या इथं पहा बी कॉमन आहे, ज्याचं गुणोत्तर किती आहे? 6 आहे. मग आता तुम्हाला काय नाही करायचं, हे पहा इथं काय आहे? ए प्लस बी, त्याच्यानंतर काय बी प्लस सी, तर बी प्लस सी, त्याच्यानंतर काय सी प्लस ए. किंमत टाकायची आहे फक्त. ए ची किंमत किती आहे? ए ची किंमत 5 आहे. 5 प्लस बी ची किंमत 6, बी ची किंमत 6 प्लस सी ची किंमत 7, परत काय सी ची किंमत 7 प्लस बी ची किंमत किती आहे? 5 आहे. 5 आणि 6 11, 7 आणि 6 13, 7 आणि 5 12. हे झालं त्यांचं फायनल गुणोत्तर. तर काय ऑप्शन नंबर पहिला आहे पहा, ऑप्शन नंबर पहिला 11 13 13 12. ठीक आहे, हे पहा जास्त काही बोलत नाही मी, आपल्याला महत्वाचं म्हणजे टाइमपास नाही करायचा. ठीक आहे, टाइमपास करायला भरपूर चॅनल आहे, तिथे जाऊन तुम्ही टाइमपास करू शकता, ह्या करू शकता, काय अडचण नाही. पुढे पहा, पुढचा क्वेश्चन. हा आता पुढचा एक क्वेश्चन आहे पहा. पुढचा क्वेश्चन काय तुम्हाला? तर पहा, एका दुकानदाराने आपल्या वस्तूवर खरेदी किमतीपेक्षा 15% जास्त रक्कम छापील किंमत म्हणून लावली आणि नंतर त्यावर सूट दिली. समजा आपण खरेदी किंमत काय मानली? 100 रुपये अशी मानली ही आपली खरेदी किंमत आहे, किंवा त्या दुकानदाराची खरेदी किंमत आहे त्या वस्तूची 100 आहे. आता खरेदी किमतीपेक्षा 15% जास्त रक्कम छापील किंमत म्हणून लावली. 15% रक्कम म्हणजे 100 मध्ये तुम्ही काय करायचे? 15% ऍड करायचे. 100 मध्ये 15% ऍड करतो म्हणजे 100 चे 15 म्हणजे 115, म्हणजे छापील किंमत किती झाली? तुम्ही मला सर छापील किंमत झाली 115. ही काय त्याची छापील किंमत आहे, किती? 115 म्हणून लावली आणि नंतर त्यावर 20% सूट दिली. आता
कशावर 20% सूट दिली? छापील किमतीवर सूट देतो का नाही आपण? आता छापील किमतीवर 20% सूट दिली, मग 115 चे 20% काढा, तर 115 चे 20% म्हणजे 20/100. 20 × 20, 20 × 5 100, 5 × 5 23 5 115. म्हणजे 115 मधून त्यांनी 23 रुपयांची सूट दिली. म्हणजे किती रुपये झाले? 115 मधून जर 23 रुपये गेले तर खाली राहिले 92 रुपये. आता पहा, त्यांनी वस्तू खरेदी केली होती 100ला आणि आता सूट देऊन म्हणजे त्यांनी 15% तर छापील किंमत जास्त लावलीच, परत छापील किमतीवर परत शहाणपणा केला, 20% सूट दिली, म्हणजे वस्तू विकली कितीला? 92ला. तसं पाहायला गेलं तर त्या दुकानदाराने कस्टमरला वेळेत काढायला पाहिजे होतं, पण हल्ली तोच वेळेत निघलाय. तर पहा इथं त्याला दिसतंय का 8% काय होतोय? लॉस होतोय. किती टक्क्यांचा लॉस होतोय? 8% लॉस होतोय. म्हणजे त्याला 8% काय होतोय? तोटा होतोय.